अगदी कमीत कमी साहित्यात झटपट होणारी घरच्या घरीच अशी आपल्याला रक्षाबंधन स्पेशल आज इथे मिठाई बनवायची आहे। नमस्कार, सुगरण अलिबागची या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवलेली आहे स्पेशल अशी झटपट होणारी घरगुती मिठाई। चला तर मग आता मी तुम्हाला साहित्यांचे प्रमाण दाखवते। आता इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे। याऐवजी तुम्ही सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता। इथे तुम्ही जी वाटी घेणार आहात तीच वाटी घेऊन आपल्याला सगळे इथे प्रमाण घ्यायचे आहे। आता ह्याच वाटीने मी तुम्हाला साखरेचे प्रमाण दाखवणार आहे। इथे मी पाऊण वाटी साखर घेतली आहे। प्रत्येक साहित्याचं प्रमाण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, तर तुम्ही व्हिडिओ पाहून झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करत जा, म्हणजे तुम्हाला वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण नक्की पाहायला मिळणार आहे तिथे। आता अर्धी वाटी यामध्ये आपल्याला दूध पावडर घ्यायची आहे। आता यामध्ये घालूयात पाव वाटी काजू। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे, त्यामुळे मला हे सर्व मिश्रण 2 वेळा हे असे वाटून घ्यावे लागणार आहे। तुम्ही इथे मिक्सरचा जो 2 नंबरचा भांडा असतो त्यामध्ये हे सर्व मिश्रण एकत्र वाटून घेतले तरी चालणार आहे। पण लक्षात ठेवायचं आहे, हे मिश्रण सर्व मिक्सरमधून वाटून घेताना आपल्याला असं फाईनच करून घ्यायचं आहे, म्हणजे खूप बारीक वाटून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्सरमधून वाटून झालं आहे। आता पुढची स्टेप काय करायची ते तुम्ही पहा। अगदी ही मिठाई स्वादिष्ट आणि सुगंधित होण्यासाठी यामध्ये घालायची आहे आपल्याला पाव चमचा वेलची पावडर। साखर न घालता वेलची सालं वाया न घालवता अशी घरच्या घरीच ही वेलची पावडर तयार केली आहे, आणि या वेलची पावडरचा व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केला आहे। या वेलची पावडरचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा। उजव्या साईडला वरती तुम्ही इथे पाहू शकता की ही व्हिडिओ तिथे सजेस्ट झाली आहे। ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही वेलची पावडर कशी तयार करायची जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर ती व्हिडिओ त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ही वेलची पावडर या सर्व प्रेमिक्समध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। आता या मिश्रणाचे आपल्याला 2 भाग करायचे आहे। असाच अंदाज लावून तुम्ही या प्रेमिकचे असे 2 भाग करून घ्या। एक भाग आपल्याला 1% ठेवायचे आणि एक भाग आपल्याला 1% असं ठेवायचं आहे। हे मिश्रण आता आपल्याला या दुधामध्ये मळून घ्यायचं आहे, पण दुधामध्ये मळून घेताना डायरेक्ट दूध यामध्ये ओतायचं नाही आहे। एका चमच्यानेच आपल्याला हे थोडं थोडं दूध असं घालायचं आहे आणि हे आपल्याला मिश्रण मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला इथे मी 2 चमचे असे हे दूध घालून घेतले आहे। अगदी 2च चमच्यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण असं भिजलं गेलं आहे। आता हे तुम्ही मिश्रण पाहू शकता, अगदी 2 चमच्यामध्येच तुमच्यासमोरच मी इथे 2 चमचे घेतले आहेत। अगदी 2 चमच्यामध्येच हे मिश्रण असे भिजले गेले आहे। आता तुम्ही म्हणाल 2 चमच्यामध्ये हे मिश्रण कसे भिजले गेले? कारण या मिश्रणामध्ये आपण बारीक करून साखर घेतली आहे आणि डेसिकेटेड कोकोनटचं जे इथे ऑइल निघालं आहे, या दोन्ही मिश्रणामधूनच या अगदी 2 चमच्यातच हा आपला असा हा गोळा व्यवस्थित तयार झाला आहे। जास्तही हे असं मळून घ्यायचं नाही आहे। हे आता मिश्रण आपण बाजूला ठेवूया आणि आता हे दुसरं मिश्रण आपल्याला वेगळ्या कलरमध्ये मळून घ्यायचं आहे। आपल्याला ही मिठाई 2 कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवायची आहे। आता काय करायचं, 1 चमचा दूध या वाटीमध्ये मी घेत आहे। आता या 1 चमचा दुधाला पिवळा रंग येण्यासाठी इथे तुम्ही या दुधामध्ये अगदी 3-4 केसरच्या काड्या सुद्धा भिजत घालू शकता, किंवा इथे तुम्ही फूड कलरचा वापर करू शकता। इथे मी फूड कलरचा वापर केला आहे। आता हे दूध अगदी चमचाभर असले तरी सुद्धा आपल्याला हे मिश्रण मळताना यामध्ये एकदम घालायचे नाही आहे। अगदी थोडे थोडे करूनच हे मिश्रणामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। सुरुवातीला इथे मी अगदी पाऊण चमचाच इथे हे दूध घालून घेतले आहे। यामध्ये साखर आपण ही बारीक करून घेतली आहे। तुम्ही इथे पाहू शकता अगदी पाऊण चमच्यामध्येच हे मिश्रण इथे हे चिकट झाले आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता जेवढं आपण दूध घेतलं होतं त्या दुधामध्येच हे मिश्रण आपल्याला असे हे
भरभरीत असं करून घ्यायचं आहे. एकदमही असा गोळा करून घ्यायचा नाही आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक करून घेतलेला ड्रायफ्रूट, काजू बदाम पिस्त्याचे असे काप तुम्ही करा आणि यामध्ये घाला. हे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता. आता आणखी थोडं यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही मिश्रण मळून घेण्यासाठी एकूण किती चमचे दूध लागलं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आता हा ड्रायफ्रूट घातलेला दुसरा गोळासुद्धा तयार झाला आहे. इथे तुम्हाला मी सांगणार आहे, आपल्याला इथे एकूण अगदी असे हे 3 फुल चमचे मी दूध इथे घेऊन हे 2 गोळे तयार केले आहेत. आता तुम्ही बघा या 3 चमचे दुधामध्ये हे 2 गोळे कसे तयार झाले. पण यामधलं तुम्हाला एक लॉजिक सांगणार आहे मी. यामध्ये आपण साखर, डेसिकेटेड खोबरं आणि इथे घेतलेलं आहे आपण काजू. इथे काजू आणि डेसिकेटेड खोबऱ्याचं असं हे ऑइल इथे निघालेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता माझ्या हाताला असं किती ऑइल असं हे लागलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे 3च चमचे दुधामध्ये हे व्यवस्थित असे गोळे तयार झाले आहेत. आता हा पांढऱ्या कलरचा जो गोळा आहे तो आपल्याला पोलपाटावर लाटून घ्यायचा आहे. इथे तुम्ही फॉलिक पेपरचा सुद्धा वापर करू शकता. ही आता मी कॅरी बॅग फाडून घेतली आहे. पाटून फोडून असे हे कापून झाल्यानंतर एक साईडून पुन्हा असं हे आपल्याला कापून घ्यायचे आहे. अशी ही लांबच आपल्याला कॅरी बॅग फाडून घ्यायची आहे. आता ही कॅरी बॅग पोलपाटावर कशा पद्धतीने ठेवायची आहे ते तुम्ही इथे पहा आणि त्या पद्धतीने ही कॅरी बॅग पोलपाटावर ठेवून घ्या. आता यातील जो हा मोठा पांढऱ्या कलरचा गोळा आहे तो आपल्याला या पोलपाटावर लाटून घ्यायचा आहे. अगदी हलक्या हातानेच हा गोळा असा हातावर जरा मळून घ्यायचा आणि ह्या गोळ्याला आता आपण पोलपाटावर लाटणार आहोत. जास्तही प्रेस करून जर हा गोळा मळला तर यातून असं इथे तुम्ही पाहू शकता खूप असं हे तेल बाहेर पडतंय. त्यामुळे हा गोळा मळून घेताना आपल्याला हलक्या हातानेच मळून घ्यायचा आहे. असा हा गोळा या मेन कपड्याच्या पिशवीवर ठेवल्यानंतर अशी ही दुसरी बाजू आहे ती यावर पुन्हा अशी पलटी करून घ्यायची आणि अगदी हलक्या हाताने हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. मेनकापडाची ही पिशवी फिरत फिरत आपल्याला याला असा गोलसर आकार द्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोड्याफार या अशा चिरा जाणारच आहेत पण काही हरकत नाही आहे. इथेच आपण हा गोळा असा ॲडजस्ट करून लाटून घेणार आहोत. या ज्या साईडच्या कडा या ज्या चिरत आहेत त्या कडांवरूनच आपल्याला हलकी अशी लाटणी फिरवली का इथे तुम्ही पाहू शकता या चिरासुद्धा व्यवस्थित अशा या जुळल्या जात आहेत. इथे तुम्ही पाहू शकता हा गोळा आपण इथे अशा पद्धतीने लाटून घेतला आहे. आता जो हा ड्रायफ्रूटचा गोळा आहे त्याला आपल्याला असा लांबट आकार द्यायचा आहे. जेवढा तुम्ही पोलपाटावर गोळा लाटून घेतला आहे त्या आकाराच्या बेसनीच आपल्याला इथे हा लांबट गोळा तयार करायचा आहे. अगदी व्यवस्थित उचलून हा गोळा आपल्याला या पोलपाटावर ठेवायचा आहे. कारण काय माहिती आहे हा उचलताना असा हा तुटूही शकतो. असा मध्यभागी यावर आपण हे ठेवून घेऊयात आणि इथेच आपल्याला हा आता थोडा सेट करून घ्यायचा आहे. आता काय करायचं आहे यातला जो हा अर्धा भाग आहे यावर आपल्याला असा पलटी करून घ्यायचा आहे. असा हा मेनकापड घेतल्यामुळे इथे तुम्ही पाहू शकता अगदी अलगद हा गोळा या मेनकापडापासून वेगळा झाला आहे. थोड्या हलक्या हाताने आता हे आपण प्रेस करून घेऊया आणि याचा आपल्याला आता रोल तयार करायचा आहे. असाच पिशवीला उचलून आपल्याला हा रोल तयार करून घ्यायचा आहे. हाताने केला तर हा रोल तुटू शकतो. त्याच्यामुळे ही अशी पिशवी उचलूनच आपल्याला हा रोल अगदी सावकाशपणे तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा रोल इथे आपला तयार झाला आहे. पुन्हा काय करायचं आहे हा रोल आता आपल्याला या पिशवीमध्ये असा गुंडाळून घ्यायचा आहे. म्हणजे कसा व्यवस्थित आणि वरूनच असा ह्याला आता आपण शेप देऊन घेऊयात. पिशवीतून हा आपल्याला रोल बिलकुल काढायचा नाही आहे. पिशवीतच या रोलला आपल्याला असा हा सेट करून घ्यायचा आहे.
हा रोल असा या पिशवीत गुंडाळताना आपल्याला थोडासा हा चेपून घ्यायचा आहे. म्हणजे काय होणार आहे, जो आतील जो आपण लांबट गोळा जो आपण यामध्ये भरला आहे तो यामध्ये पोकळ न राहता व्यवस्थित सेट होणार आहे. असा हा पिशवीमध्ये तयार केलेला रोल आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि 20 मिनिटे हा आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये हा व्यवस्थित सेट झाला की कापताना काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. A few minutes later. 20 मिनिटांनंतर हा रोल मी असा फ्रीजमधून काढून घेतला आहे. आता हा रोल तुम्ही इथे पाहू शकता व्यवस्थित असा सेट झाला आहे. मी अलगद अगदी कसाही हा रोल हातामध्ये पकडू शकते. त्यामुळे हा रोल आपल्याला कापण्या अगोदर 20 मिनिटे तरी फ्रीजमध्ये ठेवायला हवे. आता या प्लॅस्टिकमधून आपल्याला हा रोल काढून घ्यायचा आहे आणि याचे आपण पेढ्यासारखे तुकडे करणार आहोत. चला तर मग आता आपण याचे हे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. जसे आता स्वीटमार्टमध्ये आपल्याला या पेढ्यांचा जसा आकार असतो त्या साईजमध्ये आपण हा रोल कापून घेऊयात. आता हा रोल मी इथे अशा प्रकारे कट करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता अगदी छानच अशी ही स्वीटमार्टमधून आणल्यासारखी आपली ही मिठाई तयार झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही झटपट अशी ही घरामध्येच अशी मिठाई करा. अशा प्रकारे मी हा सर्व रोल कापून घेतला आहे. रक्षाबंधन स्पेशल असा हा स्वीट मी इथे तयार केला आहे. तुम्हीही आपल्या घरी असा स्वीट करा आणि आपल्या भावाला नक्की तुमच्या हातची ही मिठाई चाखायला द्या. अगदी सोप्या पद्धतीतच इथेही आपली मिठाई स्वीटमार्ट सारखी तयार झाली आहे. या व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ही व्हिडिओ तुम्ही जर पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे अशा मी नवनवीन ज्या रेसिपी तयार करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपी तुम्ही पाहाल. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवीन रेसिपी घेऊन आपण भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये.